नमस्कार. मॅट शुमर यांच्या संशोधनावर आणि बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ जाधव श्रीकांत यांच्या अभ्यासावर आधारित या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की कसं आपण एका अत्यंत मोठ्या बदलाचा उंबरठ्यावर उभे आहोत. या बदलाचं नाव आहे AI क्रांती. जरा आठवून बघा, फेब्रुवारी 2020. आयुष्य कसं अगदी नेहमीप्रमाणे सुरू होतं नाही का? चीनमध्ये कुठल्या तरी विषाणूची बातमी होती, पण आपल्यासाठी ते खूप दूरचं होतं. आपलं रोजचं आयुष्य, बाजार, प्रवास, लग्नसोहळे सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं. तेव्हा आपल्याला कोणी सांगितलं असतं की पुढच्या फक्त 3 आठवड्यात संपूर्ण जग थांबणार आहे, तर आपला विश्वास बसला असता का? अजिबात नाही. पण तेच घडलं. जी गोष्ट खूप दूरची वाटत होती ती अचानक आपल्या दारात येऊन उभी राहिली. आज AIच्या बाबतीत आपण अगदी त्याच क्षणी त्याच वळणावर उभे आहोत. पण यात एक खूप मोठा फरक आहे. कोविडची साथ काही वर्षांनी गेली, पण ही AI क्रांती ही कायमस्वरूपी असणार आहे. सध्या आपण ज्या काळात आहोत ना, त्याला वादळापूर्वीची शांतता म्हणतात. आपल्यापैकी बहुतेक जण रोजच्या कामांमध्ये व्यस्त आहेत आणि आपल्या अवतीभोवती किती मोठा बदल घडतोय याबद्दल कदाचित अनभिज्ञ आहोत. पण मॅट शुमर यांच्यासारखे तज्ज्ञ आपल्याला इशारा देत आहेत, या बदलासाठी तयार रहा. मॅट शुमर यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, हे काही भविष्यात घडणारं नाहीये, हे आत्ता ह्याच क्षणी घडतंय. आणि ज्यांना हे सगळ्यात आधी कळेल त्यांचा फायदा होईल, आणि जे उशिरा जागे होतील त्यांना एक मोठा धक्का बसेल. चला तर मग समजून घेऊया की हा AI म्हणजे नक्की आहे तरी काय, आणि त्याची प्रगती इतक्या अविश्वसनीय वेगाने का होतीये. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर AI म्हणजे सिनेमातला एखादा रोबोट नाही. तो एक अत्यंत हुशार कॉम्प्युटर प्रोग्राम आहे. तो माणसांप्रमाणे वाचू शकतो, लिहू शकतो, विश्लेषण करू शकतो, निर्णय घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सतत शिकत राहतो. आता याच्या प्रगतीचा वेग बघा, तो खरंच थक्क करणार आहे. फक्त काही वर्षांपूर्वी म्हणजे 2018 ते 2020 मध्ये तो साध्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा. बघता बघता 2023 पर्यंत तो डॉक्टर आणि वकिलांच्या सगळ्यात कठीण परीक्षा पास करू लागला. आणि आज 2024 मध्ये तो स्वतः सॉफ्टवेअर लिहितोय. इतकंच नाही तर पदव्युत्तर स्तरावरचं विज्ञान समजावून सांगतोय. हा बदल अविश्वसनीय आहे. याचा परिणाम किती खोलवर झालाय हे मॅट शुमर यांच्या या एका वाक्यातून समजतं. विचार करा, ते स्वतः AI साधनं बनवणारे तज्ज्ञ आहेत आणि ते म्हणतात, माझ्या नोकरीच्या खऱ्या तांत्रिक कामासाठी आता माझी गरजच उरलेली नाहीये. म्हणजे ते AIला फक्त सांगतात की काय बनवायचं आहे आणि काही तासात AI हजारो ओळींचा कोड लिहून स्वतःच तो तपासून एक तयार ॲप देतो. हे 1 वर्षापूर्वी अकल्पनीय होतं. पण हे सगळं इतकं जलद का घडतंय? या वेगामागचं रहस्य काय आहे? यामागे एक शक्तिशाली संकल्पना आहे, जिला इंटेलिजन्स एक्सप्लोजन किंवा बुद्धिमत्तेचा स्फोट म्हणतात. हा भाग समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे समजायला खूप सोपं आहे. कल्पना करा की एक विद्यार्थी आहे. तो स्वतःच परीक्षेचे प्रश्न तयार करतो, स्वतःच अभ्यास करतो आणि स्वतःच पेपर तपासून स्वतःला मार्क देतो. प्रत्येक वेळी तो थोडा जास्त हुशार होतो. त्यामुळे पुढच्या वेळी तो अजून चांगले, अजून कठीण प्रश्न तयार करतो आणि त्यामुळे तो आणखी हुशार होतो. AIच्या बाबतीत अगदी हेच चक्र सुरू आहे. आजचा AI उद्याच्या AIला तयार करायला मदत करतोय. आणि हे फक्त बोलणं नाहीये, याची आकडेवारी आहे. मेट्रिक नावाची एक संस्था AIची क्षमता मोजते. 1 वर्षापूर्वी AI फक्त 10 मिनिटांचं मानवी काम करू शकत होता. काही महिन्यांपूर्वी तो 1 तासाचं काम करू लागला. आणि अंदाज असा आहे की नोव्हेंबर 2025 पर्यंत तो 5 तासांचं काम करू शकेल. आधी ही क्षमता दर 7 महिन्यांनी दुप्पट होत होती. आता ती दर 4 महिन्यांनी दुप्पट होतीये. याचा अर्थ पुढच्याच वर्षी AI दिवसभराचं काम एकटा करू शकेल. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या नोकऱ्यांचं काय? याचा आपल्या कामावर काय परिणाम होणार? कोणती कौशल्य महत्त्वाची ठरणार? चला काही प्रमुख क्षेत्रांवर एक नजर टाकूया. सुरुवात करूया सॉफ्टवेअर किंवा IT क्षेत्रापासून, जे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता होतंय काय की AI संपूर्ण सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स लिहितो, ते तपासतो आणि त्यातल्या चुकाही दुरुस्त करतो. याचा थेट परिणाम असा होईल की कनिष्ठ प्रोग्रामरच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि एक वरिष्ठ अभियंता AIच्या मदतीने एकटाच 10 लोकांचं काम करू शकेल. आता पाहूया ग्राहक सेवा क्षेत्र. आपल्याला आठवत असेल, पूर्वीचे चॅटबोट किती निरुपयोगी होते. पण आताचे AI एजंट पूर्णपणे वेगळे आहेत. ते फक्त तक्रार नोंदून घेत नाहीत, तर तुमच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवतात. आणि अगदी रागावलेल्या ग्राहकांशी सुद्धा अत्यंत संयमाने बोलतात. याचा थेट परिणाम कॉल सेंटरमधल्या नोकऱ्यांवर होणार आहे. आणि भारतासाठी हा एक गंभीर इशारा आहे, कारण लाखो लोक या क्षेत्रात काम करतात. वैद्यकीय क्षेत्रात तर AI आश्चर्यकारक काम करतोय. तो आता एक्स-रे, MRI आणि CT स्कॅन माणसांपेक्षा जास्त अचूकपणे वाचतोय.
इतकंच नाही, एक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्वचारोग ओळखण्यात AI आधीच तज्ज्ञ डॉक्टरांपेक्षा जास्त अचूक ठरला आहे. आता याचा अर्थ असा नाही की डॉक्टरांची गरज संपेल, पण त्यांची भूमिका नक्कीच बदलेल. निदान करण्यापेक्षा रुग्णांशी संवाद साधणं, त्यांना भावनिक आधार देणं हे त्यांचं मुख्य काम असेल. आता काही जणांच्या मनात येत असेल की मी तर AI वापरून बघितलाय, तो इतका काही प्रभावी नव्हता. हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि यामागचं सत्य काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की AIची दोन वेगवेगळी जगं आहेत. एक आहे मोफत AIचं जग, जे आपण वापरतो. ते साधारणपणे 1 वर्ष जुन्या तंत्रज्ञानावर आधारित असतं, म्हणून ते कमकुवत आणि अनेकदा चुकीचं असतं. या उलट दुसरं जग आहे सशुल्क मॉडेल्सचं, जसे की GPT-4 किंवा क्लॉड 3. हे अत्याधुनिक आणि प्रचंड शक्तिशाली आहेत. ते व्यावसायिक काम करण्यास सक्षम आहेत आणि वापरणाऱ्यांना अक्षरशः चकित करतात. या दोन जगातला फरक या वाक्यातून अगदी स्पष्ट होतो. मोफत ChatGPT वापरून आजच्या AIची ताकद तपासणं म्हणजे साधा फ्लिपफोन वापरून एखाद्या लेटेस्ट स्मार्टफोनची क्षमता तपासण्यासारखं आहे. बरं, ही सगळी माहिती ऐकून थोडीशी चिंता वाटणं स्वाभाविक आहे. पण घाबरून जाण्याऐवजी प्रश्न हा आहे की या बदलाला आपण सामोरं कसं जायचं. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आत्ता संधीची एक छोटीशी खिडकी उघडी आहे. का? कारण बहुतांश लोक अजूनही या वास्तवापासून अनभिज्ञ आहेत. जे लवकर जागे होतील आणि तयारी सुरू करतील त्यांना याचा प्रचंड फायदा होईल. तर मग आजपासून काय करायचं? ही आहे 5 कलमी कृती योजना. 1. ChatGPT+ किंवा क्लॉड प्रो सारखं एखादं पेड AI सबस्क्रिप्शन घ्या. याला खर्च समजू नका, ही आपल्या भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. 2. त्याला फक्त साधे प्रश्न विचारू नका, तर त्याला खरं काम द्या. एखादा रिपोर्ट बनवायला सांगा किंवा तुमच्या कामाचं विश्लेषण करायला सांगा. त्याची खरी ताकद तेव्हाच कळेल. 3. पहिल्याच प्रयत्नात योग्य उत्तर मिळालं नाही तर हार मानू नका. AIशी संवाद साधणं हे एक कौशल्य आहे, ते सरावानेच जमतं. 4. आपल्या स्वतःच्या क्षेत्रात AI कसा वापरला जातोय याचा शोध घ्या. प्रत्येक क्षेत्रात याचा वापर सुरू झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वं, सतत शिकत राहा, कारण हे तंत्रज्ञान दर महिन्याला बदलत आहे. शेवटी पुन्हा एकदा फेब्रुवारी 2020 आठवा. तेव्हा 3 आठवड्यात जग बदललं होतं. ही AI क्रांती त्यापेक्षा खूप मोठी आहे आणि ती आधीच सुरू झाली आहे. हीच तयारी करण्याची वेळ आहे. वादळ येतंय, छत्री घ्या आत्ताच.